नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे तेजस मानसीला म्हणत असतो की मानसी, तुम्ही ते तात्यांना सांगताय ना, भास्कर प्रभूंच्या जयंतीनिमित्ताने आपण जो संकल्प करणार आहोत त्याबद्दल सुद्धा सांगा. तेव्हा तात्या म्हणतात, हां मनुताई सांग, काय संकल्प ठरवलेस तू किंवा काय करायचं ठरवलेस. तेव्हा प्रेक्षकांनो, तात्यांनासुद्धा इथे आता कौतुक वाटत असतं मानसीचं, की तिने इथे भास्कर प्रभूंच्या जयंतीनिमित्ताने इतकी सगळी तयारी करून ठेवलेली असते. तिने इथे कार्यक्रमाचं आयोजन सुरुवात ही आधीपासूनच सुरू केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते की तात्या, मला काय वाटतं, भास्कर प्रभू यांचे विचार, त्यांचं कार्य हे आपण आत्ताच्या पिढीपर्यंत पोचवलं पाहिजे. ते स्वतः आपण जपलं पाहिजे. यासाठी आपण इथे कार्यक्रम आयोजित करणारच आहोत, पण त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्याला एक संकल्प करायचा आहे. तेव्हा तात्या म्हणतात, संकल्प? ठीक आहे, तुझी आयडिया खूपच जास्त छान आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, हो हो तात्या, ह्या अगदी बरोबर बोलतायत. मानसी, मला तर असं वाटतं की भास्कर प्रभू हे आपल्यामध्ये अजूनही जिवंत आहेत, बरोबर की नाही? ते इथेच कुठेतरी आहेत असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तेजस हे सगळं बोलत असतो ते गायत्रीला ऐकू जावं म्हणून. गायत्री तेजसचं बोलणं ऐकून घाबरून जाते की भास्कर प्रभू इथेच कुठेतरी आहेत असं म्हणाल्यानंतर इथे लगेच बघा गायत्री घाबरते आणि आजूबाजूला बघायला लागते. तेव्हा तेजस म्हणत असतो, तात्या तुम्ही बघताय ना, भास्कर प्रभू यांचा फोटो तिथे लागलाय. अहो, त्यांची पत्रकारिता म्हणजे आत्तापर्यंत सगळेजण त्यांची आठवण काढत असतात. म्हणजे मला तर असं वाटतं की आपल्या घरावरती त्यांचा आशीर्वाद अजूनही आहे आणि स्पेशली माझ्यावरती तर आहेच. माझी कुंडलीच आहे ना ती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तेजस म्हणत असतो की भास्कर प्रभू यांच्या जयंतीनिमित्ताने मानसी यांनी जे काही सगळे कार्यक्रम करायचं ठरवलं आहे ते आपण सगळं करूया असं मला वाटतं. तेव्हा तात्या म्हणतात, पण मनुताई, आपण संकल्प काय करायचं आहे ते तरी सांग ना त्यांच्या जयंतीनिमित्ताने. तेव्हा मानसी म्हणत असते की तात्या, मला काय वाटतं, भास्कर प्रभू हे पत्रकार होते, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग आता त्यांची जी प्रेस होती, ती प्रेस म्हणजे प्रभू घराण्याचा अभिमान होता, बरोबर की नाही? तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण ती बंद असलेली प्रेस पुन्हा सुरू करूया आणि मग आपण त्यांना खऱ्या अर्थाने इथे श्रद्धांजली अर्पण केली असा त्याचा अर्थ होईल. तुम्हाला काय वाटतं इथे? आता ती तात्यांना विचारते. तेव्हा तात्या म्हणतात की मनुताई, तुझी आयडिया खरंच खूप छान आहे. आपण जर त्या निमित्ताने प्रेस सुरू केली तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट ही कुठलीच नसणार आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, गायत्री तिथे येते. गायत्री म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता तुम्हाला प्रेस सुरू करायची आहे तर. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, ती जी प्रेस सुरू करण्यासाठी मशीन हवं आहे ना, ते प्रिंटिंग मशीन आता आपलं राहिलेलं नाही आहे. ते प्रिंटिंग मशीन हे कुणाचं आहे? रणजितरावांचं आहे. त्याच्यामुळे आपण ती प्रेस सुरू करू शकत नाही, कारण आपल्याकडे प्रिंटिंग मशीनच नाही आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की ती रणजितच्या नावावरती होती, आता ती रणजितच्या नावावरती नाही आहे, आता ती तात्यांच्या नावावरती आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, हे कधी झालं? तेव्हा मानसी जेव्हा रणजितबरोबर एका प्रोजेक्टसाठी गेलेले असते, ते प्रोजेक्ट इथे मानसीमुळे मिळालेलं असतं आणि म्हणूनच रणजितने तिला एक चेक दिलेला असतो. तो चेक असतो 1,40,000चा. तेव्हा इथे रणजित जहागीरदार अशी सही वगैरे करून इथे रणजितने तो चेक मानसीला दिलेला असतो. तेव्हा मानसी म्हणत असते, सर एवढे पैसे? तेव्हा रणजित म्हणतो, हे तुमच्या कामाचे पैसे आहेत. तेव्हा मानसी म्हणते, पण हे पैसे जरा जास्तच आहेत, 1,40,000 रुपये. सर, तुम्ही जर मला हे पैसे दिले असतील तर मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे. तेव्हा इथे रणजित म्हणतो, काय, बोला ना. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही आमच्याकडून जे आमचं मशीन घेतलं होतं, बरोबर ना, त्याचे पैसे तुम्ही भरलं होतं. तर एक काम करा ना सर, या पैशातून तुम्ही 1,40,000मधून तुमचे 1,00,000 हे तुम्ही मायनस करून मला हा चेक देता का? तेव्हा रणजित म्हणतो, हे बघा मानसी, तो जो आहे ना व्यवहार तो वेगळा, हा व्यवहार वेगळा आहे. तेव्हा मानसी म्हणते, पण हा व्यवहार माझाच आहे ना, पैसे तर तुम्ही मलाच दिलेत आणि म्हणूनच मी माझ्या पैशातून तुम्हाला तुमचे ते पैसे परत करते असं समजा. आणि प्लीज सर, तुम्ही जर त्या मशीनवरचा अधिकार सोडत असाल तर तुम्ही मला लेखी द्याल का
की ते मशीन आता तुमचं राहिलेलं नाही आहे, ते तुम्ही तात्यांना परत केलं आहे, असं तुम्ही जर मला लिहून दिलंत ना तर सुद्धा खूप आनंद होईल तात्यांना. तेव्हा इथे जे लेटर रणजितने लिहून दिलेलं असतं ते लेटर मानसी गायत्रीला दाखवते. तेव्हा गायत्री वाचत असते. त्याच्यामध्ये रणजितने इथे स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो की मला मशीनचे पैसे हे परत मिळालेले आहेत आणि मी ही मशीन प्रभूंना परत करतोय. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे गायत्रीला फार राग आलेला असतो. मानसी म्हणत असते, बघितलंत ना तुम्ही गायत्री वहिनी, हे मशीन आता रणजितच्या नावावरती नाही आहे, आपल्या तात्यांच्याच नावावरती आहे. मग आता तुम्ही आम्हाला परवानगी देताय ना हे मशीन सुरू करण्यासाठी आणि पुन्हा एकदा प्रेस सुरू करण्यासाठी. तेव्हा इथे तात्या म्हणतात, मनूताई अगं किती आणि काय बोलू तुला, ही मशीन वाचून तू खरंच प्रभू घराण्याची इज्जत राखलीस, खरंच सांगतोय तुला. तेव्हा मानसी म्हणत असते, तात्या हे काय करताय तुम्ही, मी जे काही केलं ना ते फक्त माझ्यासाठी नाही केले, आपल्या सगळ्यांसाठी केले. हे घर आपल्या सगळ्यांचं आहे की नाही, मग जे काही केले ते आपल्या सगळ्यांसाठी केले, हे मशीन आपल्या सगळ्यांचं आहे, असं मानसी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मनूताईला तात्या भरभरून आशीर्वाद देतात. त्यांना खूप छान वाटतं की मानसी इतका विचार करते त्यांचा. त्यानंतर प्रेक्षकांनो मानसी गायत्रीच्या हातातून ते लेटर घेते आणि म्हणत असते, मॅडम काय मग तुमचं काय म्हणणं आहे, इथे आता आम्ही हे मशीन लवकरात लवकर सुरू करू ना, आम्हाला प्रेस सुरू करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो सगळी तयारी करण्यात आलेली असते. म्हणजे इथे मानसीने पैसे परत केलेले असतात. त्याच्यानंतरला इथे एवढी मोठी जबाबदारी कुणाला द्यायची त्याचासुद्धा विचार तिने करून ठेवलेला असतो. जेव्हा तात्या म्हणतात की मनूताई अगं आपण प्रेस चालू करूसुद्धा, पण तुला तर माहिती आहे इथे आता भास्कर प्रभू यांची लेखणी कशी होती, त्यांचे इथे जेव्हा लेख यायचे तेव्हा लोक वाट बघायचे की कधी एकदा इथे पेपर घेतोय आणि मग त्यातला तो लेख वाचतोय. आणि लोकांना आता आपल्या पेपरची सवयसुद्धा राहिलेली नाही आहे ना, आपल्याला प्रतिसाद कसा काय मिळेल. तेव्हा मनू म्हणते की तात्या अहो लोक विसरलेत कुठे, त्यांची सवय मोडले ना, सवय काय होईल, लक्षात तर त्यांच्या आपला पेपर अजूनही आहेच की, त्याच्यामुळे आपण याची जबाबदारी कुणाला द्यायची, ही जबाबदारीसुद्धा पेलली पाहिजे ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की मला असं वाटतं की आपण या प्रभू घराण्यातल्या 3ऱ्या पिढीतल्या थोरल्या मुलाला ही जबाबदारी देऊया, म्हणजे दिनेश दादाला. दिनेश दादा मला असं वाटतं की आपल्या प्रेसची संपूर्ण जबाबदारी ही तुम्ही पेलावी, तुम्ही ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडाल, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. तेव्हा दिनेश इथे खूपच जास्त भावूक होतो, इमोशनल होतो. तो म्हणत असतो की नाही म्हणजे मला आनंदच होतोय की पहिल्यांदा माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकण्यात आली, माझ्यावरती विश्वास ठेवून. सगळेजण म्हणतात की हो दिनेश व्यवस्थित ही जबाबदारी पार पाडेल. तेव्हा दिनेश म्हणत असतो, कसं आहे ना मानसी, स्वातंत्र्य सूर्य भास्कर प्रभू यांचा हा पत्रकारितेचा वारसा आहे ना, तो आमच्यामध्ये कुणामध्येच आला नाही, माझ्यामध्ये सुद्धा नाही आणि तेजसमध्ये सुद्धा नाही. जर कुणामध्ये हा वारसा आला असेल ना तर तो आलेला आहे आपल्या सूरजमध्ये. कारण ज्या पद्धतीने इथे भास्कर प्रभू पत्रकारिता करायचे ना त्या पद्धतीने इथे तेजससुद्धा लेख लिहू शकत नाही, इतके भारी लेख आपला सूरज लिहितो, हो की नाही. म्हणजे सूरजमध्ये तो वारसा अगदी व्यवस्थितरित्या उतरलेला आहे. जणू काही भास्कर प्रभू यांनी इथे सूरजच्या डोक्यावरती त्यांचा आशीर्वादच ठेवलेला आहे. त्या पद्धतीने इथे आता सूरज पत्रकारिता करत आलाय, त्याच्यामुळे आपण ही जबाबदारी त्याला देऊया. मला मनापासून असं वाटतं की आपण ही संपूर्ण जबाबदारी आपल्या सूरजला दिली पाहिजे. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की अगदी बरोबर, म्हणजे सूरज इथे आता स्वातंत्र्य सूर्य भास्कर प्रभू यांच्यानंतर जर कोणी छान लेख लिहित असेल तर तो सूरजच होता. पण इथे मध्ये जो काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे इथे सूरजने पत्रकारिता सोडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे तेजसला फार आनंद होतो. तेजस म्हणतो, वा वा वा, काय दादा ह्या वेळेला सुद्धा एकदम छान पद्धतीने जबाबदारी झटकून मोकळा झालेस, पण ह्या वेळेला जे केलंस ना ते करेक्ट केलंस, खरंच मला खूप आनंद झाला आहे. आणि वहिनीच्या शेजारी उभं राहून तू जे काही इथे हसत हसत सत्य बोललायस ना त्यालासुद्धा धाडस लागतं, खरंच खूप महत्त्वाचं काम केलं आहेस तू. तेव्हा इथे तेजस म्हणतो, आणि दोघेच काय रे मिठी मारता एकमेकांना, मी काही तुमचा भाऊ नाही आहे का, मला काय इथे भाकरी तुकड्यावरती आणलं आहे का, घ्या मला पण घ्या. आणि ते तिघेजण एकमेकांना घट्ट मिठी मारतात. भावंडांमधलं प्रेम बघून इथे नाना आणि सुनंदा दोघेही खूपच जास्त इमोशनल
झालेले असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता तेजस म्हणत असतो की आणि ह्या वेळेला ना आपण उद्घाटन इथे फित कापून किंवा नारळ वाढवून आपण इथे आता उद्घाटन करायचं नाही आहे, तर आहे ना हा पांढरा माणूस, त्याला तिथे आपण उभा करायचा, जिवंत माणूस, आणि मग तिथे आपण उद्घाटन करायचं, बरोबर की नाही, असं तो गायत्रीकडे आता हात दाखवून बोलत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो गायत्रीला राग येतो. गायत्री ज्या घराला उद्ध्वस्त करायला आलेली असते तेच घर इथे आता व्यवस्थित करण्यासाठी मानसी पुरेपूर प्रयत्न करत असते. त्या घराला नावारूपाला जसं ते आधी होतं त्या पद्धतीने नावारूपाला आणण्याचा ती प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे शोभा आता छान आरामात बसलेली असते. तेवढ्यातच आभाचा फोन येतो. तेव्हा इकडे विनीत म्हणत असतो, हां काय झालं आभा, तुझा रिझल्ट लागला का? तेव्हा आभा म्हणत असते, हो विनीत, माझा रिझल्ट लागला. अरे मी इथे छान मार्कांनी पास झाले, 86% मिळाले मला. तेव्हा विनीतला फार आनंद होतो. विनीत म्हणतो, अरे वा, मी जातो आणि पेढे घेऊन येतो. तेव्हा आभा म्हणते, विनीत तू कशाला पेढे आणतोयस? अरे मी आता घरी येते ना, मीच पेढे घेऊन येते. तेव्हा विनीत म्हणतो, बरं बरं ठीक आहे. त्यानंतर इथे शोभा म्हणत असते, काय झालं, फेलच झाली असेल ना? तेव्हा विनीत म्हणतो, आई अगं असं काय करतेस तू? अगं ती पास झाले आणि ते सुद्धा 86%. माहिती आहे का, चांगल्या टक्क्यांनी पास झाली ती. तेव्हा इथे आता पेढे घेऊन ती घरीच यायला निघाले. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आबा म्हणत असते, मी लगेच इथे तेजस दादाला फोन करून सांगते, त्याला खूप आनंद होईल ना हे ऐकून. तेव्हा तेजसला फोन करत असताना ती पुन्हा म्हणते, नाही नको, दादाला फोन करायला नको, मी घरी जाते पेढे घेऊन आणि ही आनंदाची बातमी घरी जाऊनच सांगते. तर प्रेक्षकांनो इथे आता आबा घरी जायला निघालेली असते. शोभा विनीतला म्हणत असते की विनीत, अरे ठीक आहे ना, एवढा कसला आनंद झाला आहे तुला, पासच झाली आहे ना, काही जग तर जिंकून आलेली नाही आहे ना, एवढा काय आनंद साजरा करायचा. त्यानंतर प्रेक्षकांनो तात्यांनी इथे आता एक साईची बाटली घेतलेली असते. तर इथे जी साईची बाटली असते तेव्हा इथे तात्या म्हणत असतात की हे बघ बाळा मानसी, तू एक काम कर, तू आता एवढी मोठी जबाबदारी आपल्या सूरजला देणार आहेस की नाही. इथे स्वातंत्र्य सूर्य भास्कर प्रभू यांच्या वेळेला जी प्रेस आपण चालू ठेवली होती ती मी सुद्धा चालू ठेवली होती. त्यानंतर काही कारणांनी ती बंद करावी लागली. पण आता पुन्हा एकदा संकल्प केला आहेस आणि हा तू संकल्प केला आहेस की आपण आपली प्रेस पुन्हा सुरू करूया आणि ती जबाबदारी तू सूरजला दिली आहेस ना. मग आपण आता एक काम करूया, ही जी काही इथे साईची बाटली आहे ना ती तू घे आणि तू तुझ्या हाताने इथे आपल्या सूरजला दे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तात्या असं काय करताय तुम्ही, ही बाटली तुम्हीच द्या ना सूरज दादांना. तेव्हा तात्या म्हणतात, नाही तू दे, हा संकल्प तुझा आहे. तेव्हा इथे आता सुनंदासुद्धा म्हणते की तूच दे मानसी, आणि दिनेशसुद्धा म्हणतो. तेव्हा इथे मानसी ती बाटली घेते आणि सूरजला द्यायला येते. ती म्हणत असते, सूरज दादा हे बघा, ही आम्ही सगळेजण मिळून ही जबाबदारी आम्ही तुम्हाला देतोय आणि मला खात्री आहे की ही जबाबदारी तुम्ही जबाबदारीने पार पाडाल. तेव्हा सूरज ती बाटली आपल्या हातामध्ये घेतो. त्याला खूप आनंद झालेला असतो की इतक्या वर्षानंतर फायनली त्याचं इथे स्वप्न पूर्ण होणार असतं. तर इथे स्वातंत्र्य सूर्य भास्कर प्रभू यांच्या वेळेची जी आपली प्रेस आहे ती पुन्हा एकदा सुरू होणार. ती जबाबदारी सूरजला दिली आहे, त्याच्यामुळे यांचं सगळं काही अगदी पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार, सगळं व्यवस्थित आनंदाने होणार. ही गोष्ट गायत्रीला मान्य नसते. सूरज ही जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या आता पार पाडायला घेतो सुद्धा, पण गायत्रीला इथे सूरजचा जो कॉन्फिडन्स आहे तो पुन्हा एकदा लो करायचा असतो. गायत्री म्हणते, अच्छा म्हणजे आता सूरज प्रभू तुम्ही घेणार का आता प्रेसची जबाबदारी. आठवतं आहे ना मागच्या वेळेला एक लेख लिहिला होता, त्या लेखमुळे घरावरती दगडफेक झाली होती, तुलासुद्धा मारण्यात आलं होतं. अरे अटक झाली होती तुला, अटक माहिती आहे ना. एका इथे आता धाकट्या मुलामुळे तात्यासाहेबांच्या तोंडाला काळं तर फासलंच होतं, बरोबर की नाही. मग आता तुझ्यामुळे काय पूर्ण तोंड काळं करून घ्यायचं आहे की काय तुला. हे बघ, मी पण बघते ना की तू आता पत्रकारिता पुन्हा कशी करतोस ते. एकदा पोलीस घरामध्ये आलेत, तुला पुन्हा पोलीस या घरामध्ये आणायचे आहेत का आणि तात्यांच्या तोंडाला काळं फासायचं आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सूरजच्या हातातून ती आता साईची बाटली खाली पडते आणि फुटते. त्याचा कॉन्फिडन्स लेवल पूर्णपणे तिने डाऊन करून टाकलेला असतो, त्याला घाबरवलेलं असतं.
तेव्हा इथे तेजस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. इथे मानसी त्याला थांबवायला जाणार सूरजला, तेवढ्यातच गायत्री तिचा हात पकडते आणि म्हणत असते की थांब मानसी, बघितलंस ना तू कसा सूरज जबाबदारी झटकून निघून गेला. मला तुमच्या सगळ्या प्रभूंचे आहेत ना वीक पॉईंट बरोबर माहिती आहेत. त्याच्यामुळे ही प्रेस वगैरे सुरू करण्याची जी काही तुम्ही धडपड करताय ना, कधीच सुरू होणार नाही. बघा, सूरज ही जबाबदारी कधीच घेणार नाही, मी आत्ताच तुम्हाला सांगते. त्यानंतर इथे गायत्री जात असताना जी तिथे ती साईची बाटली फुटलेली असते, तिच्या काचा आजूबाजूला पडलेल्या असतात, तेव्हा ती जात असताना त्यातली एक काच तिच्या पायामध्ये टुपते. तेव्हा इथे गायत्री म्हणते की अरे देवा, आणि ती लंगडत लंगडत जात असताना मानसी म्हणते की या बहिणी इकडे या, प्लीज मला तुमची हेल्प करू द्या. तेव्हा ती म्हणते काही गरज नाही आहे मला. तेव्हा इथे मानसी म्हणते असं कसं, किती टुपले तुमच्या पायाला, बसा बरं इथे, पाय द्या तुमचा. आणि ती गायत्रीच्या पायामध्ये जी काच टुपलेली असते ती मानसी आपल्या हाताने आता काढते. ती म्हणत असते किती लागले तुम्हाला. तेव्हा इथे आता काच काढल्यानंतर लगेचच मानसी गायत्रीला टोमणासुद्धा देते. गायत्रीला म्हणते की गायत्री वहिनी, बघताय ना तुम्ही, दुसऱ्यांच्या रस्त्यामध्ये काटे पेरले ना की आपल्यालासुद्धा ते काटे टोचतातच. तसं आता तुमच्या बाबतीत झालं की नाही. काय गरज होती तुम्हाला सूरजदादांना हे सगळं बोलायची. तेव्हा स्वतःलासुद्धा त्रास करून घेता आणि दुसऱ्यालासुद्धा त्रास होईल असंच बोलता. कशासाठी हे सगळं केलं तुम्ही. अहो, या घराचं काही भलं होत असेल तर तुम्हाला त्याचा इतका त्रास का होतो. तेव्हा इथे गायत्री म्हणते काही होणार नाही आहे, सूरज कधीच पत्रकारिता करणार नाही आणि तो ही जबाबदारी घेणारसुद्धा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते की वहिनी, अहो तुम्ही कितीही बोला, कितीही काही बोलायचं आहे ते बोला, पण सूरजदादा ही जबाबदारी घेणार आणि ती पारसुद्धा पाडून दाखवणार. तेव्हा इथे गायत्री म्हणते ते कधीही शक्य होणार नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण प्रभू कसे आहात ते. तेव्हा तेजस म्हणतो की तुम्हाला आमच्या सगळ्यांचे वीक पॉईंट माहिती आहेत ना, मग आता तुम्ही बघा ना, ह्यावेळेला तुम्ही तसं काही करू शकणार नाही असं इथे तेजस म्हणतो. तेव्हा मानसी म्हणते तेजस, अहो बोलू द्या ना त्यांना, काय बोलायचं आहे ते, जे बोलायचं आहे ते बोलू दे. आपल्याला जे करायचं आहे ते आपण करायचंच. खरं तर त्यांच्या बोलण्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. त्या ज्या पद्धतीने बोलतात, जशा वागतात, आपल्याला त्याच्यातून प्रेरणा घ्यायला हवे. खरं तर आपण त्यांना थँक्यू म्हणायला हवं आहे. तेव्हा मानसी म्हणते की हे बघा तेजस, त्या आपल्याला काय म्हणाल्या की त्यांना आपल्या सगळ्यांचे वीक पॉईंट माहिती आहेत. मग जसे त्यांना आपले वीक पॉईंट माहिती आहेत तसं आपल्यालाही त्यांचा वीक पॉईंट माहिती असायला हवा ना. मग आता त्यांचा वीक पॉईंट जो काही असेल तो आपण शोधून काढायचा. त्यांचाही काहीतरी वीक पॉईंट असेलच, बरोबर ना गायत्री वहिनी. तो वीक पॉईंट आता आपल्याला शोधून काढायचा आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते माझ्याकडे नको लक्ष देऊस, तुला आधी त्या सूरजचा गेलेला कॉन्फिडन्स परत आणता येतोय काय ते बघ. तो सूरज आहे ना कधीच तयार होणार नाही आहे. त्याचा आत्मविश्वास वाढवता येतोय का, त्याच्याकडे लक्ष दे, कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे मानसी म्हणत असते की तात्या, हा लेख कुणी लिहिला आहे, हा लेख, ही डायरी कुणाची आहे, हे स्वातंत्र्य प्रभू भास्कर प्रभू यांचे आहे का. त्यानंतर प्रेक्षकांनो तात्या म्हणतात की नाही, ही डायरी आहे आपल्या सूरजची. तेव्हा मानसी म्हणते आणि हा तोच लेख आहे का जो लिहिल्यामुळे इथे सूरजदादांना इतकं मारण्यात आलं होतं. तेव्हा इथे तात्या म्हणतात हो, हा लेख लिहिल्यानंतर इथे सूरजची बदनामी झाली होती, त्याला मारण्यात आलं होतं, त्याला अरेस्टसुद्धा केलं होतं. तेव्हा इथे अरेस्ट वगैरे केल्यानंतर तो नेमका लेख काय आहे तो मानसी आता वाचणार असते. तेव्हा इथे त्याची डायरी चेक करते, त्याच्यामध्ये अजून काय काय आहे ती सगळं चेक करते आणि म्हणत असते की आपल्याला आता या सगळ्याच्या आधारे सूरजदादांचा गेलेला कॉन्फिडन्स परत आणायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ही प्रेस काही करून सुरू करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो मानसी तेजसला फोन करते आणि म्हणत असते की तेजस, मला तो पेपर सापडला आहे जो लेख सूरजदादांनी लिहिला होता आणि ज्याच्यामुळे हे सगळं वादळ आलं होतं, असं ती आता तेजसला सांगते आणि दोघेजणं मिळून सूरजला प्रेससाठी तयार करणार असतात.